नमस्कार, मी अनुज आपले स्वागत करतो आहे अनुज क्लासरूममध्ये. आपण लास्ट व्हिडिओजमध्ये क्लास 8 मॅथमॅटिक्सचं चॅप्टर नंबर 5 एक्सपान्शन फॉर्म्युली याचं ब्रीफली इंट्रोडक्शन आणि फॉर्म्युलेज जे काही फॉर्म्युलेज यूज केले जातात एक्सपान्शनसाठी दॅट इज एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी, नंतर ए प्लस बीचा होल क्यूब, ए मायनस बीचा होल क्यूब आणि ए प्लस बी प्लस सीचा होल स्क्वेअर, हे सर्व फॉर्म्युलेचे एक्सपान्शन लास्ट याच्यात पाहिले. आता काही एक्झाम्पल्स घेतले. आता आपण चॅप्टर नंबर 5 एक्सपान्शन फॉर्म्युलेचा प्रॅक्टिस सेट पाहणार आहे. प्रॅक्टिस सेट नंबर 5.1 फॉर्म्युला कोणता यूज करणार आहे? एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए बी इंटू एक्स प्लस ए बी हा फॉर्म्युला यूज करणार आहे. तर फर्स्ट प्रॉब्लेम पाहूया. त्यामध्ये काय एक्सपांड ए प्लस 2 आणि इंटू ए मायनस 1. तर एक्स प्लस ए एक्स प्लस बी प्रमाणे जर एक्सपांड केलं तर काय येईल? ए प्लस 2 ए मायनस इंटू 1. एक्स म्हणजे काय इथं व्हेरिएबल ए आहे. तर एचा पहिले काय असते? ए स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स. ए म्हणजे काय होईल तर 2 होईल. ए म्हणजे काय होईल इथं 2 आणि बी म्हणजे काय होईल -1. तर ब्रॅकेटमध्ये काय करावं लागेल? सॉरी 2 प्लस -1 इंटू ए प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू -1. ओके, तर काय लिहिता येईल? ए स्क्वेअर प्लस 2 प्लस मायनस मायनस 2 -1 इंटू ए प्लस 2 इंटू -1 -2 ला सॉल्व केलं तर काय येईल? ए स्क्वेअर 1a मायनस 2 दॅट इज ए स्क्वेअर प्लस ए मायनस 2. अशा प्रकारे एक्स प्लस ए आणि एक्स प्लस बी या फॉर्म्युलाचा यूज करून आपण ए प्लस 2 इंटू ए मायनस 1 हे सॉल्व केलं आहे. नुसतं काय? नेक्स्ट पहा एम मायनस 4 एम प्लस 6. इथं व्हेरिएबल काय एम आहे. तर काय लिहू शकतो आपण? एम मायनस 4 एम प्लस 6. व्हेरिएबल एम असल्यामुळे एम स्क्वेअर प्लस ज्या दोन टर्म्स आहे, कोणत्या दोन टर्म्स? -4 आणि +6 यांचं काय? पहिले ॲडिशन ए प्लस बी म्हणजे ॲडिशन -4 प्लस 6 इंटू एम प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन सेम -4 इंटू 6 किती? एम स्क्वेअर तशाच्या तसं एम स्क्वेअर -4 प्लस 6 -4 2 प्लस 2m आणि 6 6 इंटू 4 24 दॅट इज अँड मायनस साइन इट इज -24. तर आन्सर काय? एम स्क्वेअर प्लस 2m मायनस 24. नेक्स्ट पहा पी प्लस ए पी मायनस 3. याच्यात काय आहे? व्हेरिएबल पी आहे आणि आपल्या ए वाली टर्म कोणती आहे? ए वाली टर्म आहे आणि बी वाली टर्म. तो काय लिहू शकतो आपण? पी प्लस 8 इंटू पी मायनस 3 इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस ए काय आपला 8 प्लस -3 इंटू पी प्लस 8 इंटू -3 काय? पी स्क्वेअर प्लस 8 किती आहे? 8 इंटू -3 8 मायनस 3 किती होईल? 5 पी प्लस 8 इंटू -3 -24. तर काय लिहू शकतो आपण? पी स्क्वेअर प्लस 5p -24. हे झालं एक्सपान्शन ऑफ p प्लस 8 p minus 3. Next example number 4. In this example we have given 13 plus x into 13 minus x. Here we can write it as x plus a as this and x minus b, x plus b as this. So here x is 13 in
like with formula, and a is plus x and b is minus x. So we can write x square, that is 13 square, plus a plus b, that is a is here x, plus b is minus x, into our x is 13 plus x into minus x into minus x. So 13 square is 169, plus x into minus x 0, 0 into 13, plus x into minus x minus x square. So we can write 169 minus 0 into 13 0 and minus into plus x square. 169 minus x square, this is the formula. Here x plus a, x plus b. So here x is 3x, a is 4y and b is 5y. So we can easily write plus x square, that is 3x square whole square, plus a is 4y, 4y, plus b is 5y into 3x, plus a into b, that is 4y into 5y. So we can write 3x square as a whole square, that is 9x square, plus 5 plus 4 9y into 3x, plus 5 for the 20, y into y square, 20 y square. So final answer is 9x square, 9 3 are 27, 9 3 27 into xy plus 20y square. हे आपलं फायनल आहे 9a स्क्वेअर प्लस 27y प्लस 20y स्क्वेअर फायनल आन्सर. इथे नेक्स्ट याच्यात पहा a आणि b काय x प्लस a आणि x प्लस b. याच्यात x काय 9x आहे आणि a काय -5 आणि b काय 3t. तर काय लिहू शकतो आपण x स्क्वेअर म्हणजे 9x स्क्वेअर चा होल स्क्वेअर प्लस a का 5t माइनस 5t प्लस 3t ब्रॅकेट इंटू 9x, a म्हणजे 9x, x म्हणजे x व्हेरिएबल म्हणजे 9x, तर प्लस माइनस 5t इंटू 3t. So our final answer is 9x square 81x square plus minus 5t plus 3t, that is minus 2t into 9x is equal to plus 5t into 3t किती होते 15, that is minus 15t. Okay, so here we can write 81x square 9 to the 9 दूनी 18 minus 18 x into t आणि minus 15t. हे आपलं फायनल आन्सर 81x स्क्वेअर मायनस 18xt मायनस 15t. अशा प्रकारे आपण सॉल्व केलं. नेक्स्ट पाहूया एक्झाम्पल नंबर 7 प्रॅक्टिस सेट 5.1 मधलं काय दिलेलं आहे आपल्याला m प्लस 2/3 इंटू m मायनस 7/3. इथे सिंपल आहे x कोणता असेल हा प्लस a हा असेल 2/3 x m असेल व्हेरिएबल m आहे आणि प्लस b म्हणजे मायनस 7/3. तो m स्क्वेअर काय m स्क्वेअर सॉरी पहिले काय होतं x स्क्वेअर म्हणजे m स्क्वेअर प्लस a काय आपला 2/3 प्लस मायनस 7/3 इंटू
एम प्लस या दोघांचा गुणाकार 2/3 इंटू -7/3. काय आन्सर येईल एम स्क्वेअर तशा तसं 3 कॉमन प्लस 3 कॉमन 2 - 7 इंटू एल प्लस 3 3 जा 9 7 2 14 -14. ओके सॉरी m square 2 - 7 that is -5/3 m plus -14 या -14 लिहू शकतो -14/9 -14/9. ओके अशा प्रकारे आन्सर आहे m square -5/3 m -14/9 याचा आन्सर. नेक्स्ट पहा आपल्याला नेक्स्ट याच्यात आपण काय लिहू शकतो याला x याच्यात x प्लस a आणि x प्लस बी च्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर एक्स व्हेरिएबल तर एक्सच आहे, ए काय आहे +1/x आणि बी काय आहे -1/x. तो एक्स स्क्वेअर तसा प्लस ए म्हणजे 1/x -1/x इंटू एक्स प्लस 1/x इंटू -1/x इज इक्वल टू काय लिहू शकतो एक्स स्क्वेअर तशाच एक्स मायनस एक्स कॅन्सल 0x प्लस 1/x -1/x -1/x स्क्वेअर. काय येईल आन्सर एक्स स्क्वेअर -1/x स्क्वेअर. ओके अशा प्रकारे याचा आन्सर येईल. नेक्स्ट पहा काय दिलेलं आपल्याला सेम इथे एक्स काय असेल 1/y आणि ए काय असेल 4 इथे एक्स आणि बी काय असेल -9. सॉल्व केलं सेम या प्रकारे 1/y चा स्क्वेअर करावा लागेल आपल्याला कारण कोणी एक्स आपला काय प्लस 4 प्लस -9 इंटू 1/y प्लस 4 इंटू -9 4 इंटू -9. ओके तो 1/y चा स्क्वेअर 1/y स्क्वेअर प्लस 4 इंटू 9 36 माइनस 1/y प्लस 4 इंटू 9 36 नाही होणार रॉंग झालं 4 -9 4 प्लस -9 म्हणजे किती होईल -5 1/y प्लस 4 इंटू 9 -36 इथे -36 इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण 1/y स्क्वेअर -5y -36. okay this is a final answer 1/y square -5y -36. नेक्स्ट पाहूया नेक्स्ट काय असेल एक्झाम प्रॅक्टिस सेट नंबर 5.2. हा कोणत्या फॉर्म्युल्यावर आधारित आहे a प्लस बी होल क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब या फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहे. तर a प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला यूज करायचा असेल तर इथे a काय असेल k आणि b काय असेल 4. ओके क्यूब हा फॉर्म्युला यूज करायचा सेम या प्रकारे. तर काय फॉर्म्युला आहे आपला a क्यूब म्हणजे k चा स्क्वेअर k चा क्यूब प्लस 3 इंटू a स्क्वेअर म्हणजे k चा स्क्वेअर k स्क्वेअर b म्हणजे 4 प्लस 3 इंटू a म्हणजे k प्लस b चा स्क्वेअर 4 स्क्वेअर प्लस लास्ट b क्यूब म्हणजे 4 चा क्यूब. अशा प्रकारे सॉल्व करायचं. आता सिम्प्लिफाय करायला लागेल k क्यूब प्लस 3k स्क्वेअर इंटू 4 4 3 12 4 इंटू 3 12k स्क्वेअर प्लस 3k 4 16 प्लस 4 चा क्यूब 64. फाइनल का आंसर रहेगा k क्यूब प्लस 12k स्क्वेअर
16 इंटू टी 48k प्लस 64. हे काय एक्सपान्शन ऑफ के प्लस 4 होल क्यूबचं. ओके, के प्लस 4 होल के क्यूब प्लस 12k स्क्वेअर प्लस 48k प्लस 64. नेक्स्ट पहा काय दिलेलं आहे आपल्याला, ए प्लस बी. ए हा ए म्हणजे 7x आणि बी काय असेल आपला 8y चा होल क्यूब काढायचा आपल्याला. इथे सेम फॉर्म्युला यूज केला तर काय ए क्यूब म्हणजे काय 7x चा क्यूब. ओके, प्लस 3 इंटू ए स्क्वेअर 7x चा स्क्वेअर इंटू बी 8y प्लस 3 इंटू 7x म्हणजे ए इंटू बी स्क्वेअर म्हणजे 8y स्क्वेअर. लास्टला बीचा क्यूब म्हणजे 8y चा क्यूब. 8y चा क्यूब सॉल्व केलं काय 7x स्क्वेअर चा क्यूब काय होते 343 एक्स क्यूब प्लस 3 इंटू 7 चा स्क्वेअर 49x इंटू 8y प्लस 3 इंटू 7x इंटू 8 चा स्क्वेअर काय होते 64y स्क्वेअर प्लस 8 चा क्यूब किती होते 512 y क्यूब. ओके, आता इथं मल्टिप्लिकेशन केलं सिम्पली 343 एक्स क्यूब प्लस 49 इंटू 3 इंटू 8 किती होईल 117. 49 इंटू 3 किती होते पहा 9 3 27 9 3 27 बाकी होते 2 9 चौक 36 आणि 2 38 इंटू 8 आणि एक्स स्क्वेअर वाय तसं प्लस 7 3 21 इंटू 64 टू वाय एक्स वाय स्क्वेअर. ओके, प्लस 512 वाय क्यूब. फायनल मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल 343 एक्स क्यूब प्लस 387 इंटू 8 1176 एक्स स्क्वेअर वाय प्लस 21 इंटू 64 1344. ओके, एक्स वाय स्क्वेअर प्लस 512 वाय क्यूब. दिस इज द फायनल आन्सर कशाचा 7x प्लस 8y होल क्यूबचा. दॅट इज 343 एक्स क्यूब प्लस 117x एक्स स्क्वेअर वाय प्लस 1344 एक्स वाय स्क्वेअर प्लस 512 वाय क्यूब. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. याच्यात ए काय लिहू शकतो आपण ए ला 7 पकडायचं आणि बी ला m चा होल क्यूब. अशा प्रकारे लिहिता येईल. इज इक्वल टू केलं तर पहिले 7 क्यूब 7 चा क्यूब प्लस 3 इंटू 7 स्क्वेअर ए स्क्वेअर मध्ये इंटू बी डिझाईन प्लस 3 इंटू ए म्हणजे 7 आणि नंतर बी चा स्क्वेअर म्हणजे एम चा स्क्वेअर प्लस लास्टला एम चा क्यूब. 7 चा क्यूब किती होते 343 प्लस 3 इंटू 49 एम प्लस 7 3 चा 21 एम क्यूब एम स्क्वेअर प्लस एम क्यूब. का आन्सर येते फायनल 343 प्लस 147 एम प्लस 21 एम स्क्वेअर प्लस एम क्यूब. कशाचा आन्सर आहे 7 प्लस एम होल क्यूबचा. 343 प्लस 147 एम प्लस 21 एम स्क्वेअर प्लस एम क्यूब. नेक्स्ट पहा काय आहे आपलं 52 ला कशा प्रकारे लिहिता येईल ए प्लस बी मध्ये 52 ला आपण लिहू शकतो 50 प्लस 2 चा होल क्यूब. तर इथं ए काय होईल आपला 50 होईल आणि बी काय होईल 2. लावा फॉर्म्युला ए प्लस बी होल क्यूब. इझिली फॉर्म्युला लावू शकतो. काय लिहायला लागेल मग आपल्याला पहिले ए स्क्वेअर म्हणजे 50 चा
ए क्यूब म्हणजे 50चा क्यूब प्लस 3a स्क्वेअर म्हणजे 50चा स्क्वेअर इंटू बी म्हणजे 2 प्लस 3 इंटू ए म्हणजे 50 प्लस बी स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर प्लस 2चा क्यूब लास्टली ए बी क्यूब म्हणजे 2चा क्यूब. ओके 50चा क्यूब किती होतो 12500. ओके प्लस 3 इंटू 50चा स्क्वेअर 3 इंटू 2500 इंटू 2 प्लस 3 इंटू 50 2चा स्क्वेअर 4 प्लस 2चा क्यूब 8. ठीक आहे तर 12500 प्लस 3 into 2 6 25 into 6 150 बरोबर ना 150 याच्यावर 2 प्लस 50 into 4 200 into 600 प्लस 8. तर बेरीज केली तर पहिले 8 लिहा लागल नंतर 0 0 0 0 लिहायचा नंतर 6 6 नंतर हे झाले इथं 5 5 0 2 2 1 1 3 and 4 140,608 52चा क्यूब काय 140,608. नेक्स्ट पहा कोणतं एक्झाम्पल दिलेलं आपल्याला 101चा क्यूब काढायचा आपल्याला. सेम याप्रमाणेच लिहू शकतो आपण लास्ट एक्झाम्पलमध्ये दिलं काय लिहू शकतो 100 प्लस 1चा क्यूब. ओके 100 म्हणजे किती होते आपल्याला 100 म्हणजे किती हे ए आणि हा बी चा क्यूब. ओके तर 100 पहिले काय करायला लागेल 100चा क्यूब प्लस 3 इंटू 100चा स्क्वेअर म्हणजे ए म्हणजे एक स्क्वेअर म्हणजे 100चा स्क्वेअर इंटू बी म्हणजे 1 प्लस 3 इंटू 100 इंटू 1 स्क्वेअर म्हणजे 1 प्लस 1चा क्यूब. तर 100चा क्यूब किती येते 1000 and 00 नंतर प्लस 3 इंटू 100चा स्क्वेअर 3 इंटू 100चा स्क्वेअर 100 इंटू 1 म्हणजे 1 प्लस 3 इंटू 100 इंटू 1 स्क्वेअर 1 म्हणजे 300 1चा क्यूब 1. आन्सर काय होईल फायनल 103031. सम केली टोटल याची काय येईल 103031. ओके अशा प्रकारे 101चा क्यूब काढला पहा. नेक्स्ट एक्झाम्पल पहा याच्यात ए काय लिहिता येते एक्स आणि बी काय लिहिता येते 1/x चा क्यूब. तर आन्सर काढताना एक्सचा क्यूब प्लस 3 इंटू 1/x चा सॉरी पहिले ए स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर इंटू 1/x प्लस 3 ए म्हणजे एक्स इंटू 1/x चा होल स्क्वेअर प्लस लास्टचा क्यूब 1/x चा क्यूब. ओके इज इक्वल टू एक्स क्यूब तसा तसा प्लस काय करायला लागेल आपल्याला एक्स स्क्वेअर आणि एक्स क्यूब येत आहे एक्स आणि एक एक्स कॅन्सल झाला तर 3x इथे प्लस इथे काय येईल 3 इंटू एक्स इंटू 1/x स्क्वेअर प्लस 1/x चा क्यूब 1/x क्यूब. काय आन्सर येईल एक्स क्यूब प्लस 3x प्लस इथे x आणि एक एक्स कॅन्सल तर 3/x प्लस एक्स 1/x क्यूब. ओके अशा प्रकारे आन्सर निघालं एक्स ह्याचा x+1
बाय एक्सचा होल क्यूबचा एक्स क्यूब प्लस 3x प्लस 3 बाय एक्स प्लस 1/3x 1/x क्यूब. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू काय दिलेलं आहे आपल्याला आता. 2m प्लस 1/5चा होल क्यूब. इथे a होईल आपला 2 आणि b काय होईल 1/5 चा होल क्यूब. इझिली सॉल्व करू शकतो आपण सेम याच्या प्रकारे. 2m चा पहिले क्यूब प्लस 3 इंटू 2m स्क्वेअर इंटू 1/5 नंतर 3ab स्क्वेअर म्हणजे 3a 2m इंटू 1/5 चा स्क्वेअर प्लस 1/5 चा क्यूब. काय आन्सर येईल 2m चा क्यूब 8m क्यूब प्लस 3 इंटू 2m चा स्क्वेअर 4m स्क्वेअर इंटू 1/5 प्लस 3 इंटू 2m इंटू 1/5 चा स्क्वेअर 1/25 प्लस 1/5 चा क्यूब 1/125. याला सॉल्व केलं तर काय येईल 8m स्क्वेअर प्लस 3 इंटू 4 12m स्क्वेअर divided by 5 plus 3 2 6 m divided by 25 plus 1/25 1/125. This is the final answer. 8m square plus 12m square by 5 plus 6m by 5 25 plus 1/125. This is the final answer. Last example मध्ये काय दिलेलं आपल्याला. हा आपला a असेल आणि हा आपला काय असेल b. याचा होल क्यूब विचारला आहे. सेम a काय आपला 5x अपॉन y प्लस b काय y अपॉन 5x चा क्यूब. तर काय आन्सर येईल 5x अपॉन y चा होल क्यूब प्लस 3 इंटू 5x अपॉन y चा स्क्वेअर इंटू y अपॉन 5x. ओके नंतर सॉरी प्लस 3ab स्क्वेअर a किती आहे आपला 5x 3 इंटू 5x अपॉन y आणि b किती आहे y अपॉन 5x चा होल स्क्वेअर प्लस y अपॉन 5x चा क्यूब y अपॉन 5x चा होल क्यूब. काय आन्सर येईल फायनल 5x बाय y चा होल क्यूब काय होते 125x क्यूब अपॉन y क्यूब प्लस 3 इंटू 25x स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर इंटू y अपॉन 5x प्लस 3 इंटू 5x 2r इंटू y स्क्वेअर अपॉन 125x स्क्वेअर प्लस y अपॉन 5x चा क्यूब म्हणजे y क्यूब अपॉन 125x स्क्वेअर. फायनल आन्सर किती 125x क्यूब अपॉन y क्यूब प्लस y आणि एक y कॅन्सल 3 आणि 5 25 ला 5 चा भाग दिला आणि x आणि एक x कॅन्सल तर काय येते 3 इंटू 5 15 हा x उरला x आणि खाली काय उरला इथं y 15x प्लस जे सेम 5 ने याला भाग दिला 5 चा स्क्वेअर 125 पाहिजे इथं रॉंग झालं इथं 5 ला 5 चा भाग दिला x न एक x कॅन्सल केला सेम y न एक y कॅन्सल केला इथं काय येईल 3 इंटू y अपॉन इथं काय 5 इंटू x प्लस
वाय क्यूब अपॉन 125x स्क्वेअर. ओके, याप्रमाणे फायनल आन्सर आला आपलं ह्याचा 5x प्लस वाय अपॉन 5x होल क्यूबचा आन्सर काय 125x क्यूब अपॉन वाय क्यूब प्लस 15x डिवाइडेड बाय वाय प्लस 3y बाय 5x प्लस वाय क्यूब बाय 125x क्यूब. सॉरी इथे काय येईल x क्यूब पाहिजे, सॉरी इथे x क्यूब I क्यूब बाय 125x क्यूब. ओके, दिस इज द फायनल आन्सर. नेक्स्ट पाहूया काय दिलेलं आपल्याला. प्रॅक्टिस सेट नंबर 5.3 कशावर दिलेला आहे. प्रॅक्टिस सेट नंबर 5.3 एक्सपांड. फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे, a मायनस बी चा होल क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि सेम एक्सपान्शन करायचं आहे. तर इथे काय करू शकतो आपण, पहिला एक्झाम्पल काय आहे, एक्सपांड 2m मायनस 5 होल क्यूब. तर इथे ए काय होईल आपला 2m होईल मायनस बी काय होईल 5चा होल क्यूब. इझी आहे. सेम लास्टच्या ए प्लस होता इथे मायनस आहे. तर काय होईल 2mचा स्क्वेअर होईल, पहिले ए स्क्वेअर म्हणजे प्लस मायनस 3a स्क्वेअर बी 3a ए किती आहे आपला 2m चा स्क्वेअर प्लस बी किती आहे 5 प्लस 3 इंटू ए किती आहे 2m इंटू बी किती आहे आपला 5 स्क्वेअर प्लस लास्टली काय मायनस बी क्यूब म्हणजे 5चा क्यूब. ओके, 2m चा क्यूब किती होते आपला 8m क्यूब मायनस 3 इंटू 4m स्क्वेअर 2m चा स्क्वेअर इंटू 5 पाहिजे इंटू 5 प्लस 3 इंटू 2m इंटू 25 5चा स्क्वेअर आणि 5चा क्यूब 125. ओके, अशा प्रकारे केलं तर 8m क्यूब होईल. तर 4 3 4 3 12 आणि 12 म्हणजे 60 मायनस 60m स्क्वेअर प्लस 3 दुनी 6 25 150 150m मायनस 125. कशाचा 2m मायनस 5चा होल क्यूबचा आन्सर काय आहे 8m क्यूब मायनस 60m स्क्वेअर प्लस 150m मायनस 125. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. सेकंड 4 मायनस पी होल क्यूब. 4 मायनस पी होल क्यूब. इथं ए काय होईल 4 आणि बी काय होईल पी चा क्यूब. सेम अशा प्रकारे फॉर्म्युला लावायचा जो वरती दिलेला आहे. पहिले काय ए क्यूब म्हणजे 4चा क्यूब मायनस 3a स्क्वेअर म्हणजे 4 स्क्वेअर इंटू बी म्हणजे पी प्लस 3 इंटू ए किती आहे आपला 4 आणि बी किती बी स्क्वेअर म्हणजे पीचा स्क्वेअर मायनस लास्टला काय होईल पीचा क्यूब तर काय होईल पाहतो 4चा क्यूब 64 मायनस 3 इंटू 4चा स्क्वेअर 16 इंटू पी प्लस 12p स्क्वेअर मायनस पी क्यूब. 64 मायनस 64 48 p प्लस 12p स्क्वेअर मायनस p क्यूब. ओके, दिस इज द फायनल आन्सर. याचा 4 मायनस p होल क्यूबचा आन्सर काय 64 मायनस 48p प्लस 12p स्क्वेअर मायनस p क्यूब. ओके, नेक्स्ट पाहूया. एक्झाम्पल दिले आपल्याला. याच्यात ए किती होईल 7 आहे आणि बी किती आहे 9y चा होल क्यूब. सॉल्व केलं तर काय येईल पहिले 7x चा क्यूब काढायला लागेल आपल्याला. 7x चा क्यूब काढून मायनस 3 इंटू
7x स्क्वेअर काढायला लागेल. 7x स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे इंटू बी, बी म्हणजे काय 9y प्लस 3a बी स्क्वेअर, ए किती आहे 7, बी म्हणजे 9y स्क्वेअर होल स्क्वेअर मायनस 9y क्यूब, सॉरी 9y क्यूब इज इक्वल टू सॉरी 7x क्यूब किती होते 343x क्यूब मायनस 3 इंटू 49x स्क्वेअर इंटू 9y ओके प्लस 3 इंटू 7 21x, 9y क्यूब किती होते 81y स्क्वेअर मायनस 9y क्यूब 729y क्यूब ओके 343x स्क्वेअर तसं 43 इंटू 49 इंटू 9 किती होईल 3 इंटू 49 इंटू 9 एक्स स्क्वेअर वाय प्लस 21 आणि 21 इंटू 81 1701 होते इंटू एक्स वाय स्क्वेअर मायनस 729 वाय क्यूब लास्टली आन्सर काय 343x क्यूब मायनस 3 इंटू 49 इंटू 9 1323 x square y plus 1701 xy square minus 729 y cube. This is the final answer of 7x minus 9y cube. 343x cube minus 1373 1323 x square y plus 1701 xy square minus 729 y cube. Next काय 50 एक्झाम्पल नंबर 4 58 क्यूब 58च्या क्यूबला आपण कसं लिहू शकतो 60 मायनस 2चा क्यूब लिहू शकतो की नाही तर याच्यात ए काय होईल आपला 60 होईल मायनस बी काय होईल 2 होईल चा क्यूब फॉर्म्युला यूज करू शकतो ए मायनस बी क्यूब 60 मायनस 2चा होल क्यूब तर इज इक्वल टू काय यायला लागेल मग आपल्याला पहिले ए क्यूब म्हणजे 60चा क्यूब ओके मायनस 3 इंटू ए स्क्वेअर ए किती आहे आपला 60 चा स्क्वेअर इंटू 2 बी म्हणजे 2 प्लस 3ab स्क्वेअर 3a किती आहे 60 इंटू बीचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर मायनस बी क्यूब म्हणजे 2चा क्यूब त्यानंतर याला सॉल्व केलं तर काय आन्सर येते 60चा क्यूब 216,000 मायनस 3 इंटू 60चा स्क्वेअर 3600 इंटू 2 प्लस 3 इंटू 60 180 इंटू 2चा क्यूब 2चा स्क्वेअर 4 मायनस 2चा क्यूब 8 याला सॉल्व केलं 216,000 मायनस 216,000 प्लस 720 मायनस 8 याला सॉल्व केलं 216,000 मायनस 216,000 प्लस 712 आणि फायनल आन्सर काय होईल 195,112 याचा क्यूब असेला 58चा क्यूब 195,112 58चा क्यूब अशा प्रकारे आपण 58चा क्यूब काढू शकतो नेक्स्ट एक्झाम्पल पाहू 198चा क्यूब काढायचा आपल्याला 198 म्हणजे काय होते 198ला आपण त्याच प्रकारे लिहू शकतो 198ला काय लिहू शकतो 200 मायनस 2चा होल क्यूब ओके तर 19 याच्यात ए काय होईल 200 आणि बी काय होईल 2 चा क्यूब सॉल्व करताना पहिले काय होईल ए क्यूब म्हणजे 200चा क्यूब मायनस 3 ए स्क्वेअर म्हणजे 200चा स्क्वेअर इंटू बी म्हणजे 2 प्लस 3a म्हणजे 200
आणि मायनस इंटू 2चा स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे 2 मायनस 2चा क्यूब, बी क्यूब म्हणजे. तर याला सॉल्व केलं, 200चा क्यूब किती होते 8 0 0 0 0 आणि 0 0 मायनस 300 3 इंटू 200चा स्क्वेअर 4 0 0 0 0 इंटू 2 प्लस 3 इंटू 200 इंटू 4 2चा क्यूब 8 8 0 0 0 0 0 0 माइनस 4 चार 12 12 24 24 0 0 0 0 प्लस 6 24 माइनस 8 तो 8 0 0 0 0 0 0 माइनस 2 4 0 0 0 0 प्लस एक आई 240 माइनस एक आई 2392 तर 2392 प्लस पहिले हे माइनस करून घेऊ पावर आलेले 8 1 0 आणि 24 वर 24 0 0 0 0 याला काय मायनस करायचं आहे पहिले तो आई 0 तशाच असं आई 0 तशाच असं आई 0 तशाच असं 10तून 40 6 राहिली चला एक 10तून 10 मायनस 3 3 7 चला 7 7 6 0 0 त्यामधून किती मायनस किती प्लस करावं लागेल 2392 त्यामध्ये 2392 प्लस करायचे आन्सर येते 7 7 6 2 3 9 2 है ना. तर आपलं फायनल आन्सर किती 7 7 6 2 3 9 2 कशाचा क्यूब आहे हा 198चा क्यूब. ओके अशा प्रकारे आपण 198चा क्यूब फाइंड आउट केला. नेक्स्ट पाहू काय एक्झाम्पल दिलं आहे 2p मायनस 1/2p चा होल क्यूब. यामध्ये ए काय असेल 2p आणि बी काय असेल 1/2p चा होल क्यूब. इझी आहे ए क्यूब 2p चा क्यूब मायनस 3ab 3a स्क्वेअर 2p चा स्क्वेअर इंटू 1/2p प्लस 3a बी स्क्वेअर ए किती आहे प्लस 2p बी किती आहे 1/2p चा होल स्क्वेअर मायनस 1/2p चा होल क्यूब. सॉल्व करा 2p चा स्क्वेअर 2p चा क्यूब सॉरी क्यूब आहे तो क्यूब 2p चा क्यूब 8p क्यूब माइनस 3 इंटू 2p चा स्क्वेअर 4p स्क्वेअर डिवाइडेड बाय 2p प्लस 3 इंटू 2p 6p इंटू 1/2p चा स्क्वेअर 4 1/4p स्क्वेअर माइनस 1/8p क्यूब. सॉल्व केलं तर काही 8p क्यूब तसं तसं मायनस याला 2 चा गेला आणि p आन्सर इट इज 6p प्लस 6p आणि 4 p कॅन्सल 4 आणि 2 3 आणि 2 3/2p मायनस 1/8p क्यूब. फायनल आन्सर असेल 2p मायनस 1/2p होल क्यूबचा 8p क्यूब मायनस 6p प्लस 3/2p मायनस 8/p क्यूब. दिस इज फायनल आन्सर. नेक्स्ट काय दिलेलं आहे पाहूया. एक्सपांड 1 मायनस 1/2
ए होल क्यूब. त्याच्यात ए हा असेल आणि बी काय असेल 1/a चा होल क्यूब. पहिले 1 एस क्यूब म्हणजे 1चा क्यूब मायनस 3 इंटू 1चा स्क्वेअर इंटू 1/a प्लस 3 इंटू ए स्क्वेअर 3 इंटू ए इंटू 1/a चा होल स्क्वेअर मायनस 1/a चा होल क्यूब. बी क्यूब म्हणजे 1 क्यूब 1 minus 3 into 1 square 1 into 1 by that is 3 by a plus 3 into 1 1 3 into 1 upon a square minus 1 upon a cube. याला सॉल्व केलं तर 1 minus 3a plus 3a square minus 1a cube. 1 minus 1 by a whole cube. नेक्स्ट पहा काय दिलेलं आपल्याला x/3 मायनस 3/x चा होल क्यूब. त्याच्यात ए काय असेल x/3 आणि बी काय असेल 3/x चा होल क्यूब इज इक्वल टू काय लिहू शकतो मग आपण ए x/3 चा क्यूब मायनस 3ab स्क्वेअर 3a किती आहे आपला x/3 चा स्क्वेअर इंटू 3/b म्हणजे प्लस 3 इंटू x/3 a म्हणजे आणि b स्क्वेअर म्हणजे 3/x चा मायनस 3/x चा होल क्यूब इज इक्वल टू x क्यूब 3 चा क्यूब 27 मायनस 3 इंटू x स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 9 इंटू 3 प्लस 3 इंटू x/3 3 चा स्क्वेअर 9 इंटू x स्क्वेअर मायनस 3 चा क्यूब 27 आणि x चा क्यूब x क्यूब. तिथं 3 3 9 कॅन्सल x आणि एक x कॅन्सल. ओके तिथं काही x क्यूब अपॉन 27 मायनस एक x उरला x प्लस 3 3 कॅन्सल एक x 9/x मायनस 27/x क्यूब. ओके अशा प्रकारे आपण x/3 मायनस 3/x होल क्यूब काढला. that is x क्यूब अपॉन 27 मायनस x प्लस 9/x मायनस 27/x क्यूब. नेक्स्ट पाहूया काय दिलेलं आहे. सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. सिम्प्लिफाय करायचं आहे सिंपल. कशा प्रकारे हा a प्लस बी चा 2a प्लस बी क्यूब मायनस 2a मायनस बी चा क्यूब म्हणजे हा कसा राहील a प्लस बी चा क्यूब का फॉर्म्युला यूज करायचा मायनस a मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला यूज करायचा. ओके तर पहिले a प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला यूज करू आपण 2a क्यूब प्लस 3 इंटू काय होईल a स्क्वेअर बी दॅट इज 2a चा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे इंटू बी म्हणजे बी प्लस 3ab स्क्वेअर 3a म्हणजे 2a इंटू बी प्लस बी क्यूब मायनस काय ब्रॅकेटमध्ये 2a मायनस बी चा क्यूब म्हणजे a क्यूब म्हणजे 2a चा होल क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी 3a स्क्वेअर बी म्हणजे 3 इंटू a स्क्वेअर म्हणजे 2a चा स्क्वेअर आणि बी म्हणजे बी स्क्वेअर बी प्लस 3ab प्लस 3ab स्क्वेअर 3 इंटू a किती आहे आपला 2a आहे ना 2a आणि b चा स्क्वेअर म्हणजे b प्लस मायनस
मायनस आहे म्हणून मायनस बी क्यूब, बी क्यूब म्हणजे बी क्यूब. सॉल्व केलं, ब्रॅकेट कंप्लीट. हे असं असं 2a क्यूब असाच ठेवायचा प्लस 3 2a b प्लस 3 2a प्लस 3 2a बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. आता मायनस साईन पहिलं इथे हे करून घ्यायचं, मायनस 2a क्यूब मायनस मायनस प्लस 3 × 2a स्क्वेअर बी प्लस मायनस इथं मायनस आहे इथं प्लस आहे म्हणजे मायनस 3 2a बी स्क्वेअर आणि मायनस प्लस बी. ओके केलं. आता पहा बरं, ही प्लसवाली टर्म ही मायनसवाली टर्म काही कॅन्सल होऊन जाईल. ओके, तर ही टर्म कॅन्सल, तर प्लस 3 2a स्क्वेअर प्लस बी इथं प्लस 3 कॅन्सल होणार, प्लस 3 2a बी स्क्वेअर मायनस 3 2a बी स्क्वेअर ही वाली टर्म आणि ही वाली टर्म पण पाहिजे प्लस मायनस असल्यावर मायनस होऊन जाईल. आणि नेक्स्ट काय, प्लस बी क्यूब मायनस बी क्यूब कॅन्सल होईल का, नाही प्लस बी क्यूब प्लस बी. आता पहा बरं काय मग 3 2a स्क्वेअर बी म्हणजे काय होईल, 3 इंटू 2चा स्क्वेअर 4a स्क्वेअर इंटू बी प्लस बी क्यूब. इथेही सेम प्लस 3 × 4a स्क्वेअर इंटू बी प्लस बी क्यूब असं येईल काहीतरी. 3 12a स्क्वेअर बी प्लस हा बी क्यूब आणि हा बी क्यूब 2b क्यूब प्लस हे पण काय होईल 12a स्क्वेअर बी होईल, 12a स्क्वेअर बी प्लस 12a स्क्वेअर बी 24a स्क्वेअर बी प्लस 2b क्यूब. फायनल आन्सर असेल ते दोन फॉर्म्युले यूज केले, ए प्लस बी क्यूब मायनस ए मायनस बी क्यूब. ओके, अशा प्रकारे फायनल आन्सर येईल 24a स्क्वेअर बी प्लस 2b क्यूब. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2, सिम्प्लिफाय सेकंड एक्झाम्पल 3r मायनस 2k क्यूब प्लस मायनस 3r प्लस 2k क्यूब. याच्यातही सेम आहे, याला ए पकडलं मायनस बी चा क्यूब मायनस याला ए पकडलं प्लस बी चा क्यूब. सेम ए मायनस बीचा होल क्यूबचा फॉर्म्युला आणि ए प्लस बी होल क्यूबचा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. तर ए मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला काय दिलेलाच आपल्याला, सॉल्व करताना काय होईल, ए क्यूब म्हणजे 3rचा क्यूब मायनस 3a स्क्वेअर म्हणजे 3rचा स्क्वेअर प्लस प्लस नाही इंटू बी म्हणजे 2k प्लस 3a स्क्वेअर बी, ए म्हणजे 3r बी स्क्वेअर म्हणजे 2kचा स्क्वेअर होल स्क्वेअर मायनस 2kचा क्यूब मायनस 2kचा क्यूब 2kचा क्यूब प्लस मायनस दिलेला आहे मायनस मायनस आता ए प्लस बीचा क्यूब काय 3rचा क्यूब मायनस प्लस 3a स्क्वेअर बी, ए किती असते आपला 3a स्क्वेअर बी म्हणजे ए किती असते आपल्या इथं 3a 3r चा स्क्वेअर आणि बी किती आहे 2k प्लस 3 × 3r चा ए प्लस 2kचा स्क्वेअर प्लस बी क्यूब म्हणजे 2kचा क्यूब. ओके, तो हे असंच ठेवलं, पहिले 3r स्क्वेअर क्यूब मायनस 3 × 3r स्क्वेअर 2k प्लस 3r 2k स्क्वेअर मायनस 2k क्यूब मायनस इथं मायनस पहिले 3r स्क्वेअर क्यूब हे मायनस मायनस याला देईल मायनस 3 × 3r
स्क्वेअर 2k स्क्वेअर 2k माइनस 3 इंटू 3r 2k स्क्वेअर माइनस 2k चा होल क्यूब. कोणकोणते टर्म इक्वल आहे पहा बरं. 3r क्यूब मायनस 3r क्यूब इक्वल आहे, त्यामुळे ही आणि ही टर्म झाली कॅन्सल झाली. त्यानंतर 3 मायनस 3 3r स्क्वेअर 2k मायनस 3 3r ट्वाइस झाले, प्लस होईल 3 प्लस 2k स्क्वेअर 3 इंटू 3r इंटू 2k स्क्वेअर आणि मायनस 3 इंटू 3 ही आणि ही टर्म काय होईल कॅन्सल आउट होऊन जाईल आणि मायनस 2k क्यूब मायनस 2k प्लस होईल. ओके, दोन टर्म उरल्या फक्त. मायनस 3 उरली काय 3 इंटू 3r स्क्वेअर 2k माइनस 2k क्यूब माइनस 3 इंटू 3r स्क्वेअर 2k आणि माइनस 2k क्यूब होल क्यूब. ओके, तर याला सॉल्व केलं तर 3 मायनस 3 इंटू 3rचा स्क्वेअर 9r स्क्वेअर इंटू 2k चा क्यूब माइनस 8 क्यूब माइनस 3 इंटू 9r स्क्वेअर इंटू 2k माइनस 8 k क्यूब माइनस 9 इंटू 3 27 54 r स्क्वेयर के माइनस 8 k क्यूब माइनस 54 सेम r स्क्वेयर के माइनस 8 क्यूब. ओके, तो माइनस 54 r के स्क्वेयर माइनस 54 r स्क्वेयर ट्वाइस होईल, तो माइनस 54 108 r स्क्वेयर के माइनस आणि माइनस 8 आणि माइनस 8 क्यूब केल्स माइनस 16 k क्यूब. ओके, हे आपलं फायनल आन्सर असेल 108 r स्क्वेअर के माइनस 16 k क्यूब. ओके, नेक्स्ट पाहू एक्झाम्पल कोणतं दिलं आहे. 4a मायनस 3 होल क्यूब मायनस 4a प्लस 3 होल क्यूब. याला काय लिहू शकतो आपण a मायनस b होल क्यूब मायनस a प्लस b होल क्यूब. ओके, अशा प्रकारे लिहू शकतो. सॉल्व करू. a मायनस b होल क्यूब इथेच लिहिलेला आहे, a क्यूब मायनस 3a स्क्वेअर प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब, तर 4a चा क्यूब माइनस 3 4a स्क्वेअर इंटू 3 प्लस 3 इंटू 4a आणि b क्यूब b स्क्वेअर म्हणजे b 3चा स्क्वेअर मायनस b क्यूब म्हणजे 3चा क्यूब. ओके, झालं का मायनस a प्लस b क्यूब म्हणजे 4a चा क्यूब प्लस 3ab स्क्वेअर म्हणजे a म्हणजे 4a चा स्क्वेअर b म्हणजे b म्हणजे 3 प्लस 3 इंटू 4a इंटू b स्क्वेअर 4a b म्हणजे 3चा स्क्वेअर प्लस b क्यूब म्हणजे 3चा क्यूब. ओके, अशा प्रकारे सॉल्व केलं तर 4a क्यूब तसं लिहिलं मायनस 3 4a स्क्वेअर इंटू 3 प्लस 3 4a 3 स्क्वेअर माइनस 3 क्यूब माइनस 4a क्यूब माइनस 3 4a स्क्वेअर इंटू 3 माइनस ब्रॅकेटमध्ये निगेटिव्ह साईन मल्टिप्लाय केलं तर मायनस मायनस सर्व टर्म काय होईल मायनस होऊन जाईल पॉझिटिव्ह असल्याने 4a 3 स्क्वेअर मायनस 3 क्यूब. तर यामध्ये पहा इक्वल टर्म कोणते आहे, ही आणि ही इक्वल आहे, ही पॉझिटिव्ह टर्म आहे, ही निगेटिव्ह म्हणून काय कॅन्सल होईल. त्यानंतर मायनस 3a स्क्वेअर 3 ही मायनस 3a कॅन्सल प्लस 3a प्लस 3 4a
3 स्क्वेअर प्लस 3 4a 3 स्क्वेअर आणि मायनस 3 4a 3 स्क्वेअर ही काय इक्वल टर्म आहे, सॉरी ही टर्म आणि ही टर्म पहा, ही पॉझिटिव्ह आहे, ही निगेटिव्ह आहे, त्यामुळे काय ही पण कॅन्सल आउट होईल. त्यानंतर मायनस 3 क्यूब हे नाही आउट कॅन्सल आउट. ओके, तर नेक्स्ट काय राहिलं आपलं मग, मायनस 3 इंटू 4a स्क्वेअर इंटू 3 माइनस 3 चा क्यूब माइनस 3 से वापस 4a स्क्वेअर इंटू 3 माइनस 3 चा क्यूब 3 इंटू 4 माइनस 3 इंटू 4 था 16a स्क्वेअर इंटू 3 माइनस 27 3 इंटू 16a स्क्वेअर इंटू 3 27 काय होईल, सो 3 गुणे 3 9 144 होईल याचं. 16 इंटू 9 144 a स्क्वेअर मायनस 27 मायनस 144 a स्क्वेअर मायनस 27 मायनस 141 a स्क्वेअर मायनस 41 मायनस 288 a स्क्वेअर आणि 27 मायनस 27 मायनस 54 हे झालं याचा फायनल आन्सर. अशा प्रकारे आपण a मायनस बी होल क्यूबचं सिम्प्लिफिकेशन, a मायनस बी होल क्यूब मायनस a प्लस बी होल क्यूब सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू, प्रॅक्टिस सेट नंबर 5.4. काय दिलेलं आपल्या प्रॅक्टिस सेट नंबर 5.4 मध्ये फॉर्म्युला कोणता यूज करायचा, a प्लस बी प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस ए बी प्लस ट्वाइस बी सी ट्वाइस ए सी. हा फॉर्म्युला आपल्याला इथं यूज करायचा आहे. सेम एक्सपांड फर्स्ट एक्झाम्पल 2p प्लस क्यू प्लस 5, तर इथं ए काय होईल, हा ए होईल, 2p बी काय होईल क्यू आणि सी काय होईल आपला 5 चा स्क्वेअर. तर आपला फॉर्म्युला काय आहे, ए स्क्वेअर म्हणजे 2p चा स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे क्यू चा स्क्वेअर, सी स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर, त्यानंतर काय ट्वाइस ए बी 2a म्हणजे 2 इंटू 2p बी म्हणजे क्यू प्लस ट्वाइस बी सी म्हणजे क्यू आणि 5 क्यू इंटू 5 आणि ट्वाइस ए सी, ए म्हणजे ट्वाइस 2 इंटू 2p आणि सी म्हणजे 5. याला सॉल्व केलं 4p स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 25 प्लस 4pq प्लस 10q प्लस 420p याला आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट याला ए म्हटलं, एम ला, बी ला ट्वाइस एन आणि सी ला 3r चा स्क्वेअर. सेम फॉर्म्युला ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस ट्वाइस एन होल स्क्वेअर प्लस 3r होल स्क्वेअर प्लस 2 इंटू ए बी एम इंटू ट्वाइस एन एम ट्वाइस एन प्लस 2 इंटू बी सी ट्वाइस एन इंटू 3r आणि सी एम इंटू थ्राइस ए सी 2ac. सॉल्व केलं राहील एम स्क्वेअर 2n चा स्क्वेअर 4n स्क्वेअर प्लस 9r स्क्वेअर प्लस 2 इंटू 4mn प्लस 2 इंटू 3 4 इंटू 3 12nr प्लस 2 इंटू 6mr. This is final answer. m square plus 4n square plus 9r square plus 4mn plus 12nr plus 6mr. It is the final answer. Next पाहूया काय दिलेलं आपल्याला
थर्ड एक्झाम्पल 3x + 4y - 5 चा होल स्क्वेअर. सेम ए 3x पकडला, बी 4y पकडला आणि सी -5p पकडला. ओके चा होल स्क्वेअर. तर आन्सर काय लिहू शकतो आपण 3x चा स्क्वेअर प्लस 4y चा स्क्वेअर प्लस -5p चा स्क्वेअर. नंतर 2ab, ए काय आपला 3x 4y 2 × 3x 4y प्लस 2bc 2 × 4y -5p सॉरी -5p प्लस 2ac, ए किती आहे आपला 3x, ac का 2 × 3x -5p सॉरी -5p. सॉल्व केलं 3x चा स्क्वेअर 9x स्क्वेअर प्लस 4y चा स्क्वेअर 16y स्क्वेअर -5p चा स्क्वेअर 25yp स्क्वेअर प्लस 2 × 3 × 4 6 × 24 6 × 4 24xy 4 × 8 8 × -5 -40 yp आणि 2 × 3 6 6 × -5 -20 xp. हे आपलं काय झालं फायनल सॉरी 2 × 3 6 होते आणि 6 × -30 पाहिजे इथं सॉरी -30 2 × 3 6 6 × -5 -30 x. हे फायनल आन्सर झालं आपलं 3x + 4y - 5p होल स्क्वेअर. नेक्स्ट लास्ट वन फोर्थ नंबर. याच्यातही आपण सेम लिहू शकतो. ए ला 7m म्हटलं, बी ला -3n म्हटलं आणि सी ला -4k म्हटलं. त्याचा होल स्क्वेअर काढायचा आहे आपल्याला. तर सेम त्याच प्रकारे लास्ट केलं 7m चा स्क्वेअर प्लस -3n चा स्क्वेअर प्लस -4k चा स्क्वेअर प्लस 2 × ab 7m - 3n 7m -3n प्लस 2bc 2 × -3n -4k प्लस 2 × ac, ए काय आपला 7m आणि सी काय आहे -4k. ओके तर आपण 7m चा स्क्वेअर किती होईल 49m स्क्वेअर -3 चा 9n स्क्वेअर 4 चा प्लस 16k स्क्वेअर प्लस 2 × 7 14 14 × 3 42 -42 mn प्लस 2 × 3 6 24 माइनस प्लस 24 nk प्लस 7 × 2 14 14 × 4 56 -56 mk. फाइनल आंसर काय होईल 49m स्क्वेअर प्लस 9n स्क्वेअर प्लस 16k स्क्वेअर -42mn प्लस 24nk -56 mk. ओके हे आपलं फायनल आन्सर असेल ह्याचं 7m - 3n - 4k होल स्क्वेअर. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू काय दिलेलं आहे 2.0 सिम्प्लिफाय. काय सिम्प्लिफाय करायचं एक्झाम्पल नंबर 1 x - 2y + 3 चा होल स्क्वेअर प्लस x + 2y - 3 चा होल स्क्वेअर. काय सिम्प्लिफाय करायचं तर इथे काय करायला लागेल a + b + c होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे ना 2 वेळा यूज करायला लागेल. म्हणजे आपण जर समजा याला फर्स्ट a + b + c समजलं
तर पहिल्यांदा या ब्रॅकेटला फॉर्म्युला लावायचा ए प्लस बी प्लस सी होल स्क्वेअर, आणि दुसऱ्यांदा याला ए, याला बी आणि याला सी समजलं. सेकंड टाईम दुसऱ्यांदा डबल फॉर्म्युला. दोन्ही वेळेस अलग अलग फॉर्म्युले यूज करायचे पाहिजे, कारण कोणतं व्हेरिएबल अलग अलग येईल. सेम अशा प्रकारे सॉल्व केलं तर काय येईल मग इथे पहिले या ब्रॅकेटसाठी पहा काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस मायनस 2y स्क्वेअर मायनस 2y स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 2ab, ए किती असते एक्स, 2 इंटू एक्स, बी किती आहे मायनस 2y प्लस 2bc, bc किती मायनस 2y आणि सी किती आहे 3 प्लस 2ac, 2a किती आहे एक्स, सी किती आहे प्लस 3 प्लस आता सेकंड ब्रॅकेटमध्ये पहा एक्सचा स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर प्लस ए बी म्हणजे एक्सचा 2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस बी सी 2bc 2 इंटू 2y आणि इथं मायनस 3 आहे सी मायनस 3 प्लस 2 इंटू ए सी एक्स, ए सी किती आहे एक्स आणि ए किती आहे एक्स आणि सी किती आहे मायनस 3. ओके, अशा प्रकारे सॉल्व केलं. आता सॉल्व करायचं. एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर मायनस 2y स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर 9 प्लस 2 इंटू एक्स 2 इंटू मायनस 2 मायनस 4 एक्स वाय प्लस मायनस 2 इंटू मायनस 4 इंटू 6 मायनस 4 इंटू 4 मायनस 12y प्लस 2 इंटू 3 6x प्लस एक्स स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस 8 9 प्लस 2 इंटू 2 4xy प्लस 2 इंटू 2 4 मायनस 12y आणि 2 इंटू एक्स मायनस 6x 2 इंटू मायनस 3 म्हणजे मायनस 6x. आता इथे पहा कोणकोणत्या टर्म अपोजिट आहे, मायनस 4 प्लस 4y अपोजिट आहे आणि मायनस 6 आणि ही अपोजिट आहे. हे काय कॅन्सल होऊन जाईल, प्लस मायनस उरल्या कोणत्या टर्म आपल्याजवळ एक्स स्क्वेअर उरली, एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर काय होईल 2x स्क्वेअर होईल, सॉरी स्क्वेअर आणि एक्स 2x स्क्वेअर होईल 4y स्क्वेअर आणि 4y स्क्वेअर 8y स्क्वेअर होईल 9 आणि 9 18 होईल आणि 12 आणि 12 मायनस 24 12 आणि मायनस 12 आणि मायनस 24 y. हे फायनल आन्सर असेल कायचं एक्स मायनस 2y प्लस 3 होल स्क्वेअर प्लस एक्स प्लस 2y मायनस 3 होल स्क्वेअर. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आपल्याला 3k मायनस 4r मायनस 2m चा होल स्क्वेअर मायनस 3k प्लस 4r मायनस 2m चा होल स्क्वेअर. हे ए प्लस बी प्लस सी होल स्क्वेअर फॉर्म्युला दोन्ही ब्रॅकेटला लावायचा. हे पहिलं ब्रॅकेट असेल आपलं, पहिलं ब्रॅकेट आणि हे दुसरं ब्रॅकेट असेल. ओके, दोन्ही ब्रॅकेटला सेम फॉर्म्युला लावायचा. पहिलं सॉल्व करू, दुसरं तर काय होईल, पहिले 3k स्क्वेअर करायला लागेल आपल्याला. ओके, प्लस मायनस 4 स्क्वेअर करायला लागेल मायनस 2m स्क्वेअर करायला लागेल, सॉरी मायनस 2m स्क्वेअर करायला लागेल प्लस 2ab ए किती आहे 3k बी किती आहे मायनस 4 2r प्लस BC मायनस 4 मायनस 2m 2 इंटू मायनस 4r मायनस 2m. ओके, नेक्स्ट प्लस 2 इंटू AC ए किती आहे आपला 3k आणि C किती आहे मायनस 2m 2 इंटू 3k
मायनस 2m. ओके, हे झालं पहिल्या ब्रॅकेट. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय करावं लागेल, मायनस दुसऱ्या ब्रॅकेट मायनस इन ब्रॅकेट 3k चा स्क्वेअर प्लस 4r चा स्क्वेअर मायनस 2m चा स्क्वेअर. ओके, नेक्स्ट नंतर 2ab 3k प्लस 4r प्लस 2 इंटू 3k प्लस 4r प्लस 2bc, बी किती आहे आपला 4r आणि c किती आहे मायनस 2m आणि प्लस 2 इंटू ac 3k मायनस 2m 3k मायनस 2m 2m. ओके, अशा काय सॉल्व केलं. नेक्स्ट पहा, आता याला 3k चा स्क्वेअर 9k स्क्वेअर मायनस 4 चा स्क्वेअर 16r स्क्वेअर मायनस 2m चा स्क्वेअर प्लस 4m स्क्वेअर. ओके, प्लस 2 इंटू 3 6 इंटू 4 मायनस 24 मायनस 24 इंटू के आर किंवा आर के 24 सॉरी मायनस 24 इंटू आर के. ओके, 2 इंटू मायनस 4 इंटू मायनस 2 प्लस 8 इंटू 16 आर एम प्लस 16 आर एम. नंतर 2 इंटू 3 6 इंटू मायनस 2 12 मायनस 12 km mk मायनस इन ब्रॅकेट 9k स्क्वेअर प्लस 16r स्क्वेअर प्लस 4m स्क्वेअर मायनस सॉरी नंतर काय प्लस 2 इंटू 3 6 इंटू 24 प्लस 24r k 2 इंटू 4 8 इंटू मायनस 2 मायनस 16 आर एम आणि 2 इंटू 3 6 इंटू 6 मायनस 12 एम के मायनस 12 एम के. ओके, मायनस 12 एम के. आता या मायनस साईनला या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करायचं तर काय येईल 9k स्क्वेअर प्लस 16r स्क्वेअर प्लस 4m स्क्वेअर मायनस 24rk प्लस 16rm मायनस 12mk मायनस 9k स्क्वेअर मायनस 16r स्क्वेअर मायनस 4m स्क्वेअर मायनस 24rk मायनस मायनस प्लस 16rm आणि मायनस मायनस प्लस 12mk. तर कोणकोणते 9k स्क्वेअर मायनस 9k स्क्वेअर का होईल कॅन्सल आउट 16r स्क्वेअर मायनस 16 आउट कॅन्सल आउट हे कॅन्सल पॉझिटिव्ह निगेटिव्ह असल्यामुळे कॅन्सल 4m स्क्वेअर मायनस 4m स्क्वेअर कॅन्सल मायनस 24rk मायनस 22 कॅन्सल नाही होणार दोन्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे 16rm प्लस 16 नाही होणार मायनस 12mk कॅन्सल. उरल्या कोणत्या टर्म मायनस 24rk मायनस 24rk उरली प्लस 16rm आणि मायनस 24rk प्लस 16rm याची सम केली तर होईल मायनस 24 मायनस 48rk आणि 16 प्लस 16 प्लस 32rm. दिस इज द फायनल आन्सर of the simplification. They have minus 48rk plus 32rm. चलो
नेक्स्ट तो अशा प्रकारे आपण चॅप्टर नंबर 5 एक्सपान्शन फॉर्म्युलेचे कंप्लीट प्रॅक्टिस तिथे केलेले आहे. येणाऱ्या व्हिडिओज मध्ये आपण चॅप्टर नंबर 6 फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन स्टार्ट करणार आहे. तर जरूर नेक्स्ट व्हिडिओ पहा आणि अनुज क्लासरूमला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचा धन्यवाद.